श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढवारी पालखी सोहळ्याचा पुणे येथील मुक्काम श्री पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ येथे होत असतो. दिवसेंदिवस पालखी सोहळ्यातील सहभागी वारकऱ्यांची संख्या वाढत असल्याने तसेच भवानीपीठ येथील अपुरी जागा याचा विचार करून सन 2010 पासून पुण्यातील मुक्कामाचं ठिकाण बदलण्याची मागणी समाजाकडून होत आहे. त्यावेळी पालखी सोहळ्याचा पुण्यातील मुक्काम रेसकोर्स मैदानावर हलवावा अशी सूचना समाजातून आली होती. सन 2022 मध्ये संस्थांच्या तत्कालीन विश्वस्त मंडळानं श्री पालखी विठोबा मंदिर भवानीपेठ या संस्थेच्या विश्वस्त मंडळाबरोबर संस्थांच्या पुणे येथील कार्यालयात बैठक घेऊन भवानीपेठ येथे पालखी सोहळा आल्यावर होणारी गर्दी लक्षात घेता पालखी बरोबरील मानकरी, सेवेकरी, कर्मचारी तसेच विनेकरी आणि दिंडीतील वारकरी यांना मंदिरात आरतीसाठी उभे राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. वारकऱ्यांना ढकलाढकली केली जाते. त्यामुळे मंदिराचा विस्तार करण्याबाबत सूचना केली होती. या ठिकाणी भाविकांची दर्शनाची व्यवस्था करणे ही जटिल होत आहे. दिवसेंदिवस दर्शनार्थी भाविकांची संख्या वाढत आहे. अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यावर दर्शन रांग रस्त्यावर लावली जाते. त्यामुळे ऊन पाऊस यापासून संरक्षण करणं शक्य होत नाही. दर्शनार्थी महिला भाविकांना कोणतीही सुविधा प्राप्त होत नाही. तसेच भाविकांना पार्किंग सुविधा उपलब्ध होत नाही. यामुळे संस्थान कमिटी मानकरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा समस्त वारकरी समाजानं दिनांक 28 मार्च 2026 रोजी पालखी सोहळा नियोजनाच्या बैठकीत पुण्यातील मुक्कामाचं ठिकाण पालखी सोहळा दिंडी समाजाचे प्रतिनिधी, सेवेकरी, मानकरी, संस्थांचे विश्वस्त मंडळ, प्रशासन व लोकप्रतिनिधी या सर्वांनी नवीन पर्यायी जागांची पाहणी करून मुक्कामाच्या ठिकाणाबाबत दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी आळंदी येथे बैठक घेऊन निर्णय करावा असं ठरवले. आजपर्यंत सर्व पत्रकार बांधवांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा विश्वभरात पोहोचवण्यासाठी हातभार लावलेला आहे व संस्थान कमिटी आणि वारकरी संप्रदायाला नेहमीच सहकार्य केलं. त्याबद्दल आम्ही आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. यावर्षीही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढवारी पालखी सोहळ्यास आपलं सहकार्य लावावं ही विनंती. मी या ठिकाणी आपल्या सर्वांना हे सूचित करू इच्छितो की 28 मार्च 2026 रोजी दिंडी समाज, संस्थांचे प्रतिनिधी, वारकरी यांच्यात जी काही पंढरपूर येथे बैठक झाली त्यामध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही. हे प्रथमतः मी आपल्याला सर्वांना सूचित करू इच्छितो. त्या ठिकाणी ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं भवानीपेठ येथील मुक्कामाबाबत ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीबाबत काय उपाययोजना करता येतील याची सर्वांनी पाहणी करावी. सर्व लोकप्रतिनिधी असतील किंवा त्या ठिकाणी प्रशासन असेल त्यांच्याबरोबर कुठला पर्याय चांगला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो याबाबत आपण सर्वांनी विचार करावा आणि पुन्हा बैठक घेऊन याबाबतचा अंतिम निर्णय 13 एप्रिल 2026 रोजी जाहीर करावा अशा प्रकारे त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे.